शेतीचा अनुभव खूप सुंदर असतो, फक्त ते त्या पद्धतीने केलं पाहिजे, त्याला काम समजलं नाही पाहिजे. कपडे तुम्ही एकदम बेस्ट दिसतायत काका. हॅलो मित्रांनो, जय शिवराय. आणि आता दुपारच्या वाजलेलं आहे 1 आणि आता आम्ही जातो आहे शेतात जेवण बनवायला. तर काय बनवायचं आहे, कसं बनवायचं आहे, कुठे जाऊन बनवायचं आहे ते सगळं काकू आहे, काका आहेत आणि आजीसुद्धा आहे आज, आणि माझी आईसुद्धा आहे. तर आम्ही सगळे जात आहोत शेतात. तर बघा कोण आलं. हाय शंकर काका. तर आजी रेडी? काकू काय घेतलंय तुम्ही डोक्यावर? आपले जेवणाचं हे घेतलंय साहित्य सगळं. तर आपल्याबरोबर आज स्पेशल पर्सन आहे, ती आहे आपली आजी. तर आजी, आपण कुठे जात आहोत, काय करणार आहोत? जाणार. ओके. आणि तिथं भात बनवणार, तिथं जेवण वनभोजन करणार. ओके. तर अजून 2 माणसं आपल्याबरोबर आहेत. माझी छोटी बहीण साक्षी. हॅलो साक्षी. आणि आई, जे तुम्ही स्टार्टिंगला बघितलं असणार फर्स्ट एपिसोडमध्ये, तर हे बघा हे दोघे आहेत. ही जी शेती दिसते ना, ही आहे आपल्या लाडक्या वाडकर काका आणि वाडकर काकूंची. तुम्ही पण आली बघ. तर आता मी काकूंबरोबर बोलायला आलो. तर काकू असं बोलत नाही, बट काम खूप करतात. म्हणजे कमी बोलून काम भरपूर करतात काकू. सगळं जे कस्टमर्स येतात ना, त्यांनी सगळ्यांनी काकूंच्या हाताचं जे बनवलेलं जेवण आहे ना, सगळे तारीफ करतात. आणि राहायची, आता जे पहिल्यांदा येतात ते राहायला येतात, जे कस्टमर दुसऱ्यांदा येतात ना, ते स्पेशली काकूंचं जेवण खायला येतात. काय काकू आणि स्वतःची तारीफ कधीच करत नाही. तर मी आहे तारीफ करायला काकूंची, आणि सगळे कस्टमर्स आहेत काकूंची तारीफ करायला. तर एकदा तुम्ही या, मी तुम्हाला आता बेट लावतो. जर तुम्हाला काकूंचं खाणं नाही आवडलं ना, तर माझं नाव बदला तुम्ही. तर साक्षी, तू इथे दररोज येत असशील ना? नेहमी. ओके. इकडची कोणती जागा तुला आवडते? आंब्याखाली तिकडे, जिथे कुठे? आपण भाताचा करणार. काका कुठे? हात मार की तू. काका, ते बघा काका तिकडे आहेत. आणि हे बघा आपले सुपरस्टार काका आलेले आहेत. हॅलो काका. कपडे नाहीत बरोबर माझ्या अंगात. कपडे तुम्ही एकदम बेस्ट दिसतायत काका. टी शर्ट घालतो एकदम बेस्ट. तर हे आपले सुपरस्टार रॉकस्टार काका आहेत. ह्यांची सगळी शेती आहे जे दिसतंय ना तुम्हाला. तर आता आजी आपल्याला वाट दाखवत आहे. तर आजी, तुम्ही आधी जावा, आम्ही तुम्हाला फॉलो करू. ते दिसतंय तुम्हाला? हां, तिथे बनवायचं आहे आपल्याला आजचं जेवण, आजचं टेस्टी जेवण. कधी तुम्ही असं अनुभवलं आहे का मित्रांनो? नाही ना? तर व्हिडिओ बघा आणि अनुभवा मस्त. ग्रामीण भागात वनभोजन बोलतो. ओके. तर मित्रांनो, आजी जसे बोलले तसे ग्रामीण. तर हे बघा शेती यार, आहे की नाही बेस्ट. अशी लाईफ पाहिजे, अशी लाईफ पाहिजे यार. हे बघा तिकडे सन आहे आपले सूर्यदेवता. आज एकदम फॉर्ममध्ये येतात आपले सूर्यदेवता. आणि आम्ही पण फॉर्ममध्ये आहोत त्यांच्यामुळे. इथे एक शेत आहे आणि इथे एक शेत आहे माझ्या मागे. या 2 शेतांच्या मधून मी चालतो. एक पायवाट बनवलेली आहे, हळूभाई एक पायवाट बनवलेली आहे, तिथून चालतो आहे. ते बघा काका तिकडे उभे आहेत, तिकडे जायचं आहे आपल्याला. तर मित्रांनो, तिथून या पायवाटवरून आम्ही आलो आहे वर. आणि ते बघा काकू आणि जे साक्षी आहे ना, ते तिकडे आहेत. आणि आपले सुपरस्टार काका इकडे कोणाशी तरी बोलत आहेत. ठीक आहे, त्यांना टाईम देऊया आपण. तर मी खूप एक्सायटेड आहे. जीवनात फर्स्ट टाईम असं फार्ममध्ये, असं शेतात बनवून जेवण आपण सगळे खाणार आहोत.
साक्षी आणि काकू सांगा ना काय करतात. अच्छा. ही माती त्याच्यावर ठेवू ना. आमच्या बरोबर रुबी पण आहे. तिला तसंही व्हेज इतकं आवडत नाही तरी ती बिचारी आली आमच्या बरोबर. आपली रुबी आहे खतरनाक. मस्त आहे. काय रुबी हे बघा हसते बघा कशी. आणि दात बघा याची तरी कोणाला चावत नाही. एकदम आहे ना एकदम बीस्ट आहे ही बीस्ट. बट तिचं मन एकदम छोट्या मुलासारखं आहे. टोप ठेवून बघितलं पाहिजे तुझं. टोप ठेवून बघितलं तू कळेल अंदाज येईल. इकडून बाकी लावली पाहिजे. आणि आपले सुपरस्टार काका आता तिकडे येतात. ते बघा हाय करतायत. आजी ते पण शेत आपलं आहे का म्हणजे काकांचं आहे का. अरे वा. हां या साईडला. आणि हे बघा ते कृष्णा लेक हॉलिडे होम्स आहे आणि तिथून आम्ही चालत आलो. तिथे आम्ही स्टे करतोय आता. हे बघा इथे. हो हो हां हे बघा हे चिक्कू आहे. हा व्लॉग आहे ना असाच रॉ आणि अनएडिटेड राहणार आहे. थोडंसं एडिट करेन पण रॉ तर राहणारच आहे. तर हे बघा आई आजी आणि रुबी एकदम अशा कडकत्या उन्हात सावलीमध्ये एकदम आराम करतात. कसं वाटतंय आजी तुम्हाला. छान आहे. आणि आई तुला असं वाटतं का मी एकदम शेतीची मालकीण आली. अरे माझ्या दिराची शेती. लहानाची एवढी मोठी झाली पण शेतात असं कधी गेली नाही. तर ही पहिली वेळ. किती आता 60 चालू आहे मला. तर 60 वर्षात पहिली वेळ शेतात बसायचं खायचं. तर आजी मला सांगा तुम्ही कधीपासून शेती करताय. माझं लग्न झालं 17 वर्षी तेव्हापासून शेतीच करत. तर आता मी ना वरून खाली आलो. काका काकू तिकडे गेले आहेत तर तिकडे पावटे तोडायला जायचे. तर तिकडे जातो पावटे तोडून येतो आणि तिथून तोडून डायरेक्ट कुक करणार आहे. तर मस्त एकदम स्ट्रेट फ्रॉम द फार्म कुकिंग आहे की नाही मस्त. तिथे होतो मी आता वर. तिथून असं खाली आलो आणि हे बघा पुढे जातोय मी चालत चालत. हे बघा काका आणि काकू इथे आहेत. काका इथे काय करतात तुम्ही. पावट्याची शेंगा तोडतो. पावटा. अच्छा जरा दाखवा कसे असतात. वाव. तर मित्रांनो विचार करा डायरेक्ट शेतातून तोडून आम्ही बनवणार आहात. ह्याच्यापेक्षा जास्त फ्रेश काय असू शकतं काय काकू. पावट्याचा भात आणि काकूंचं स्पेशालिटी येते. आणि हा मित्रांनो हे जे आहे ना पावट्यांचा भात तो आपल्या सुपरस्टार काकांचा फेवरेट आहे काय काका. हो नक्की. दुसऱ्याच्या शेतात तोडतोय आपण. अच्छा शेजारच्या शेतात. आपली शेजारी आहे. हो पण माझे चुलतेच आहेत. अच्छा. तर हे जे तोडून खाणं तिकडे बनवणं तिथे चूल पेटवणं एक वेगळाच अनुभव आहे की तुम्ही नेचरमध्ये या निसर्गासोबत राहा. थोडा वेळ महिन्यातून 1 दिवस जरी आलात ना तुमचं माइंड एकदम फ्रेश होईल. हे बघा काकू बाजूलाच आहेत आपल्या. इतके तोडले आहेत काकांनी. काका तुमच्या मागे जे उगतंय ते काय. ही ज्वारी आहे. ज्वारी. आणि त्याला किती टाइम लागतो असं उगायला. 4 महिन्याचं पीक आहे ते. 120 दिवस लागतात. ते ज्ञान आहे ना हे जे विज्ञान आहे ना ते आपण कमी लेखतो. असं बोलायला नाही पाहिजे. ते आपण कमी लेखतो पण आपण तेच खातोय की नाही. तर सगळ्यांना याचं ज्ञान हवं. सगळ्यांना याची माहिती हवी. काय काका तुमचं काय मत आहे याबद्दल. शेतीचा अनुभव खूप सुंदर असतो. फक्त ते त्या पद्धतीने केलं पाहिजे. त्याला काम समजलं नाही पाहिजे. एक एन्जॉय करत केलं पाहिजे. त्रास तर आहेच. काम तर करावंच लागणार आहे. पण त्याला खूप कष्ट टेन्शन मध्ये केलं तर ते नाही होत. हा तर आता पावटे काढून झालेले आहेत आणि आम्ही परततो आहे जिथे आम्ही चूल बनवलेली ना तिथे परततो. काका काकू झालं काम. चला तुम्ही पुढे
आणि मी मागे. तर आता या पावट्यांना धुतलं जात आहे. काका हे पाणी कुठून आणलं? काकूनी हे पकडायला दिले. हे काय काकू? अच्छा हे घेवडा आहे. ते आता जे शेतातून पावटे तोडले ना आम्ही म्हणजे काका आणि काकूंनी, तर ते आता काकू धुत आहेत. आणि हे बोरवेलचं जे पाणी आहे ना ते तुम्ही एकदा पिऊन बघा, खूप गोड लागतं. आपल्या मुंबईमध्ये बोरवेलचं पाणी म्हणजे एकदम घाण समजलं जातं, बट इकडे बोरवेलचं पाणी म्हणजे खूप गोड आहे. तर हे घेऊन मी जातोय तिथे जेवण बनवायला. काकूनी दिले. आणि हे बघा हे 4 लोक बघा कसे मस्त बसले आणि सगळे कामे आम्ही करतोय. हे काय रुबी पण आहे ना 4. हे घ्या तुमच्यासाठी गिफ्ट. तर काकू आपलं रॉ मटेरियल म्हणजे घेवडा घेऊन आलेले आहेत. तर आता जे पावटे तोडून आणलेले ना काका आणि काकूंनी ते आता सोलले जात आहेत. आणि याचा कलर बघा. घेवडा. अच्छा हा घेवडा ना. मग पावटे कोणते? हा पावटा. अच्छा हे ग्रीन वाले पावटे आहेत आणि हा वाला जो ब्लॅक आणि ब्ल्यू आहे ना व्हायलेट तो घेवडा आहे. हे जे काकूने दिलेलं ना माझ्या हातात ते आहे घेवडा आणि हा पावटा आहे. हो हे बघा आग लावली काकूने तोपर्यंत. चूल पेटवली. आग नाही लावली, चूल पेटवली. तर आता टोप ठेवलेला आहे काकूंनी. चूल प्रॉपरली आता पेटलेली आहे मित्रांनो. काका काय घेऊन आलात? पाणी. बोरवेलचं पाणी. वा. गोड पाणी. आपल्याकडे क्षार नसतात. हे आहे बोरवेलचं पाणी जे अतिशय गोड आहे. क्षार नसतात. आणखी आमच्याकडे पाऊस जास्त असल्यामुळं क्षार जमिनीत राहत नाही. डोंगराळ भाग असल्यामुळं क्षार सगळे वाहून जातात. जमिनीत वरती क्षार राहत नाही. तर आता फर्स्ट स्टेप आहे थोडस पाणी. तर सगळे इकडे काम करतायत आणि ही भाई बघा आपली रुबी एकदम झोपली आहे आणि ना हळूहळू गुरायचा आवाज पण येतो. कान कशी हलवते बघा रुबी. हे रुबी बघा बघा तिने बघितलं मला. तर आता तांदूळ धुवायचे आहेत का? अच्छा आधी निवडते साक्षी. काका बघा काय घेऊन आलेत मित्रांनो. दाखवा काका काय आहे हातात. ते लागतेच ना शेतात ती. अच्छा कोणाला मारायला? मारायला नाही, वेगळे फांदे कापायला. आपल्याला बांधायला जाताना नकोची झाडं उगवलेली असतात. आता तेल टाकतायत काकू. ते काय काकू? काय म्हणजे? कोळंबीचं सुकलेलं. अच्छा कोळंबीची कोळी. सुकी कोळंबी टाकलेली आहे. धुतलंय पाणी आहे तर त्यामुळे थोडस तेल उडतंय. आणि हे काय काकू? मसाला. कोणता मसाला? अच्छा सांगा ना मसाल्यामध्ये काय काय? लसूण खोबरा आणि जिरं बस. आपल्याकडे नाहीये त्यामुळे नाही वाटत. मसाल्यामध्ये कोथिंबीर मी वाटते. आता टाकायचे पावटे. आता हे पावटे आणि हे काय आहे? हे काहीतरी सिक्रेट हळद आहे. काही नाही. आपण साधा शेतात वनभोजन करतोय ना. आपण साधा भात आपण शेतात बनवतो बरोबर. तसं जास्त काही वापरायचं नाही त्याला. मसाले वापरायचे नाही. एकदम रॉ टेस्ट आली पाहिजे ना काकू. आता तांदूळ धुतले जात आहेत. तर आता स्पेशल कुक साक्षी करते. अच्छा डायरेक्ट टाकले तांदूळ काकूंनी आता. अच्छा मसाले भात बनवतायत पावट्यांचा. पावट्याचा मसाले नाहीतर किंवा आपण मग टाकतो. पावट्या आणि घेवडा ना काकू? हो घेवडे हा आहेत थोडेसे. अच्छा मला आधी काय वाटलेलं माहितीये सोडा म्हणजे आपला बेकिंग सोडा. नाही नाही नाही. पंती होती सुकी कोळंबी.
बस चांगली लागते ग. तर जुगाड बघा मित्रांनो, इथे फडका मिळाला नाही, फडका नाहीये वाटतं, तर ते कार्डबोर्डनी पकडलंय काकूंनी. आणि यालाच म्हणतात ऍक्च्युअल रॉ कुकिंग. आणि काकू एकदम बेस्ट आहेत यार, बेस्ट कुक आहेत. सिम्पल आणि बेस्ट, सिम्पल आणि टेस्टी. ईस्ट और वेस्ट, काकू इज द बेस्ट. काय टाकतात काकू आता? मीठ ना? आता हे काय काकू? चटणी तिखट. अच्छा, या चटणीमध्ये काय? काही नाही, आपली कांदा लसूण. कांदा लसूण. अच्छा. कांदा लसूण चटणी आणि मिरची, सॉरी मिरची पावडर. हा म्हणजे आपला हा महाराष्ट्रीयन हा. काठी अच्छा, मसाला. मग हे बाहेरून आणलं की तुम्ही घरी बनवलं? काठी मसाला. ओके. आता कलर बघा कसा एकदम मस्त येतोय. हे गरम पाणी आहे का, जे आधी गरम केलेलं ते? अच्छा. तर तिथे कोथिंबीर धुतली जाते साक्षीकडून. काकूंनी पाणी पण टाकलं यात. आता हे मस्त शिजेल ना काकू? किती वेळ लागेल शिजायला? बस 15 मिनिटं होऊन जाईल. आग वाढवायला लागेल का? शेतात वेळ लागतो भाताला थोडा शिजायला. हवा असते ना. हा हा हा. डाळ जास्त लागत. हवा तर आज आहे. टाकते ना हे शितो होईपर्यंत. तर आम्ही सगळे साक्षीसाठी वेट करतोय आता. साक्षी थोडी स्लो आहे, बट ती ऍटलिस्ट काम करते, ते इम्पॉर्टंट आहे. स्लो अँड स्टेडी विन्स द रेस. आता धनियेला, तर आता कोथिंबीरला साक्षी फेकून मारते. आणि कलर बघा मस्त रेडिश ऑरेंज असा कलर आलेला आहे आता. आणि काकूंनी इतका काय मसाला पण नाही टाकला तरी हा नॅचरल कलर आलेला आहे. तर हे बघा, काल जे काकूंनी बनवलेले ना मटनचा रस्सा, तो आणलेला आहे. हा रस्सा आणि हा भात जेव्हा बनेल तेव्हा काय मस्त दिसेल. तर आता काकूने झाकून ठेवलेलं आहे. तर आता काकू किती टाइम लागेल? बिकॉज आता खूप भूक लागली आहे. तर हे बघा, काकूने ते झाकण ओपन केलंय आणि थोडं बाकी आहे का शिजायचं? ओके, थोडंसं बाकी आहे शिजायचं. तर मी जरा चेक करतो झालंय की नाही. थोडं गरम आहे. हे बघा, इतका मस्त सुगंध येतोय ना भाताचा. आणि अजून भूक लागली आहे. काकू कधी मिळणार आहे जेवण? काका या ना लवकर. कुठे गेले काका? तिकडून काका येत आहेत हतियार घेऊन. खतरनाक काका हतियार ठेवलेला आहे काकांनी. आणि काका आता चढून येणार आहेत. तर आता सर्व करता आहेत काकू. आणि बघा काय झालंय यार, काय कलर आलाय. येस काका, येस. वाव. हा भातच करायचं नाही मग पूर्ण. तर इथे सेटअप झालेला आहे माझा बसण्याचा. सगळे बघा इकडे बसून खायला पण सुरुवात केली. आणि आता मी खायला सुरुवात करतो.
तर आता आमचं मस्त पोट भरून जेवण झालेलं आहे. किती भात राहिला बघा. काकू कसं वाटलं? काकूनीच केले. काकू कसं वाटलं? आई अप्रतिम. हो. मस्त. आजी कसं वाटलं तुम्हाला? खूप छान, खूप छान झालंय. मस्त. आणि साक्षी? साक्षीला तर सवयच आहे. तर अशा प्रकारे आपण मस्त एकदम ऑर्गॅनिकली जेवण बनवलं, एकदम फ्रेश जेवण बनवलं. काका कसं वाटलं जेवण तुम्हाला? एक नंबर. सगळ्यांचंच एकदम एक नंबर बोलतायत. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल ना तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा. आणि काकांकडे या. काकांच्या हॉटेलचं नाव आहे, काकांच्या हॉलिडे होम्सचं नाव आहे कृष्णा लेक ॲग्रो टुरिझम हॉलिडे होम्स. काय काका? तर आता वाजलेले आहे 3:11 आणि सगळे आता निवांतपणे बसलेले आहेत. आणि तिकडे एकदम मस्त सन आहे, इकडे मी आहे, तिकडे तुम्ही आहात. आणि लाईक बटन पण तुमच्या खाली आहे, ते प्रेस करा यार. तुम्हाला आहे ना आता मी टूर देतो या झोपडीचं. हे बघा, ही आहे झोपडी. मी 0.5 करतो कॅमेरा. आहे की नाही खतरनाक? तर मी आज जातो आणि सांगतो. बघा, आज काही वेगळीच फिलिंग आहे. आहे की नाही खतरनाक? आणि हे बघा, ही काकांची एअरगन आहे. त्यांना खूप आवडतं असं एमिंग प्रॅक्टिस वगैरे करायला. तर ही आहे एअरगन काकांची. ॲक्च्युली आहे ना बाहेर एकदम थंड एन्व्हायरमेंट आहे, बट इकडे येऊन असं वाटतं की अजून थंड झालं आहे. यार बेस्ट आहे यार. म्हणजे तिथे जाऊन मेहनत करायची आणि इथे येऊन आराम करायचा. इथे येऊन चपाती, भाकरी, चटणी, भाजी खायची आणि परत असं काही बाहेर जायचं. आणि तो व्ह्यू बघा या झोपडीमधून, किती मस्त आहे की नाही? बेस्ट व्ह्यू. कामाला आलं की आराम करण्यासाठी बांधलेली आहे. जेवायला किंवा आराम करायचं तर आराम करायला, किंवा शेतीच्या उपयोगी वस्तू त्या ठेवण्यासाठी. मी एक ऑब्झर्व केलं काका, की जसं आपण आतमध्ये जाऊ ना तसं एकदम थंडगार वाटतं. हा एकदम. काका हातात काय? ही माझी एअरगन. आता 2 महिने झाले. PCP आहे, PCL कंपनीची. इंडियन मेक आहे. इंडियन मेक मध्ये सगळ्यात बेस्ट ही गन. अरे वा. इम्पोर्टेड आहेत, ते खूप महाग आहेत. अच्छा. शिकत करत नाही, पण एक शूटिंगचा शौक आहे. तर काकांना खूप छंद आहे शूटिंगचा, निशाणेबाजीचा. आणि त्यामुळे एक शौक बडे चीज आहे काका की. या आंब्याचं नाव आहे लाडक्या. कुठला आंबा? हा आंबा आहे तो लाडका आहे. का लाडका? त्याला पहिल्या वर्षीपासूनच फळं यायला लागली, त्यामुळं हा लाडका आणि हा बारका. कोणता बारका? हा बारका. हा आणि हा लाडका. नावं बघा ठेवलेत. ही जात आहे वनराज आंब्याची. अच्छा, हे वाला झाड. वनराज जातीचा आंबा आहे. खूप मोठा आहे, नारळापेक्षाही मोठा आहे. हो, इतका? हो. मग काका तुम्ही नारळ नाही सॉरी आंबा एक्सपोर्ट वगैरे करत असाल? नाही करत, पण मी आपल्या केसला विकतो. तर तुम्हाला फ्रेश आंबे पण खायचे असेल ना, या कृष्णा लेक हॉलिडे होम्सच्या मालक जे काका आहेत त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करा. माझ्याकडे सध्या 14 व्हरायटीचे आंबे आहेत, 14 जातीचे आंबे आहेत. अच्छा. पण दरवर्षी 8-10 जातींना आंबे असतात. ही जात आहे चंद्रमुखी. चंद्रमुखी साऊथ इंडियात खूप चालते. हा काय? पायरी आहे, चंद्रमुखी आहे, वनराज आहे, सिंधू आहे, रत्ना आहे, तोतापुरी आहे, गोवा मानपूर आहे, दशेरी आहे. मला वाटतं 13-14 जाती आहेत माझ्या.